दरवेळेस माझ्यासोबतच होत्या या गोष्टी. रेल्वेमध्ये एक कपल माझ्याच बाजूला आहे. मी चढतो, सिंगल माणूस आहे. चालू होती है अभी नासिक के लिए, और पिछले टाइम में आरपीएस सेकंड के लिए गया था. अभी मेरा आरपीएस थर्ड है और मैं ही मैसूर ट्रेन आहे आणि मी भुसावळच्या प्लॅटफॉर्मवरती आहे. मैसूर ट्रेन आहे आणि याला जवळजवळ 4-5 मिनटं झाले मी फिरतोय. मला एसीचा डब्बाच नाही दिसत आहे, सर्व जनरलचे डब्बे आहे. पण करतोय मेमोचा, कारण मेमोमध्ये जागा खूप असते, ट्रॅव्हलिंगला सोपा पडतं आणि रिलायबिलिटी सुद्धा असते. नाशिक स्टेशन रोडला आलो आहे आणि दरवेळेस माझ्यासोबतच होत्या या गोष्टी. अशी एक गोष्ट आहे, रेल्वेमध्ये एक कपल माझ्याच बाजूला चालू आहे, त्यांचे गुलुगुलू चालू आहे, बोलणं चालू आहे. अरे जीव जडतो, सिंगल माणूस आहे. नाशिक प्लॅटफॉर्म आहे, नाशिकचं रेल्वे स्टेशन आहे, स्टेशन रोड. आणि मी निघतो या साईडने बाहेर आणि हॉटेल्स बघतो आधी कुठे रूम आहे का, नाही तर एक ठिकाणी जातो. बाय बाय रेल्वे स्टेशन नाशिक. लफडेबाज असतात लोक. चाले बसता माझ्या बाजूला बसला लफडं. भुसावळपासून ते मनमाडपर्यंत तो पोरगा न पोरगे गुलुगुलू करत होते. आणि ते गुलुगुलू करता करता तो मनमाडला उतरला आणि हे त्याच्याशी फोनवर बोलता बोलता लढायला लागले. एखादं काम आहे, लोक विचार करताय की मी ना काहीतरी तिला केलं आणि ते रडते आहे, पण ते हे सांगत नाही आहे की मी ना कानामध्ये इयरबड लावलं आहे आणि इयरबड लावून मी फोनवर बोलते आहे माझ्या बॉयफ्रेंडचे, आणि फोनवर बोलता बोलता मी भावूक झाली आणि रडते आहे. मला तुमच्या लफडे तुमच्याजवळ ठेवत जाणं, रिकाम्या गोष्टी करता. लोक आमच्याकडे शक्य नजर न पाहता. हा तोंड दिसतं माया तसं की मी काहीतरी करू शकतो, पण तिने सांगायला पाहिजे होतं की तिचं